का हो? हं. किती पैशाची अडचण आली आहे आता आपल्यावर. हा? हो हो कुणीतरी असं आहे का मदत करणार आपल्याला, की बाबा 2-3 लाख रुपये घे, इकडचे तिकडचे जेवढे पैसे तुझे आहेत तेवढे फेडून टाक तुझ्या डोक्यावरचं वजन, असं म्हणणार आहे का कुणी? हं? किती आता डोक्याला असा संताप येऊन चाललाय माहितीये का, की कसं फेडायचं हे लोकांचं एवढं देणं. डायरेक्ट 2-2.5 लाख रुपये लोकांचं देणं झालंय म्हणजे किती कमाल आहे आपली पण. हा माझ्या डोक्यात तेच गोंगावतं सारखं. हा काही पैशाची परतफेड आपल्याला करायची, पण कशी करावा, तेच कुणाकडे तर. मागावा, हम्म. कोण देईल आपल्याला एवढे पैसे? अहो पण मला एक सांगा, तुम्ही असा विचार करून काही होणार आहे का आपल्याकडून? कोणाला तरी बोलावं तर लागेल ना. हे बघा मला काही माहिती नाही, उगं मी हे रोजचं सहन करून घेणार नाहीये. तुम्ही कोणाला बी विचारा, कोणालाही फोन करून बोला, हं. पण पैशाचा जुगाड लावा लवकर, हे देणे का ना संपवून टाक. हे बघ, एक पाहुण्याला मी फोन केलेला आहे. हो का? हां, पण तो पाहुणा आल्यावर हम्म. त्याची अशी व्यवस्था ठेवायची. अहो तुम्ही मला लगेच सांगताय त्याची व्यवस्थित ठेवायची म्हणून, पण त्याच्यापासून काही फायदा आहे का आपल्याला? नुसता फोन केलाय तुम्ही. अगं येडे, त्याच्याकडून मी 2-2.5 लाख रुपये मागवले, पण तो जर खुश झालाच, हा 2-2.5 काय ते 3-3.5 लाख रुपये आपल्याला अच्छा, देऊन मग जाईल. असं म्हणा ना, तुम्ही पैशासाठी कॉल केला म्हणून, पण तो हो, खरंच नक्कीच मदत करेल ना आपली. 100% म्हणा. ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही कॉल केलाय, पैशाची मदत होतीये, तर मग मी का पाहुणचार करणार नाही त्याचा? हो, नक्की करेल मी त्याचा पाहुणचार. त्याला खुश ठेवणं तुझं काम आहे. हो का? हां, चांगला स्वयंपाक करणं, गोडधोड जेवण करणं, हा हा चहा वेळेवर देणं. हां, ठीक आहे, चालतंय. मी ना बोलून घ्या तुम्ही लवकर त्यांना, मी त्यांची वाटेल तशी काळजी करेन, व्यवस्था एकदम करणार. खुश बरं. खुश करून टाकते मी त्या हे बघ, माणसाला, काही टेन्शन एखाद्या नाही. वेळेस माझ्याकडून काही चुकू शकतंय, हा पण त्याची जबाबदारी सगळी खुश ठेवायची काम तुझं राहील. हां. अहो तुम्ही टेन्शनच नका घेऊ. हं, मी ना असा खुश करते ना, हं, तुम्ही तर 3 लाख रुपये म्हणताय, हां, तो खुश होऊन ना हां. 5 लाख रुपये दिला पाहिजे, खरं? असा खुश करते मी त्याला. बरं. हां, हे काम तुझं आहे. हा आणि आपल्याला पैशाची 2-2.5 लाख रुपयाचीच गरज आहे. हम्म. तेवढे जरी भेटले तरी आपलं डोक्यावरचं खांद्यावर येते. हो ना, तेच हां. ना. पण तो माणूस ना चांगला मालदार पाहिजे बरं का, खरं खरं. अरे बापरे, मालदार! मग किती पैसा असेल तो त्यालाच माहित नाही त्याच्याकडे. हो का? आणि किती लोकांना मदत केलेली. हो का? खरंच हो का? हो, किती बी. बरं ऐका ना, हं. तुम्ही एक काम करा, त्यांना ना पटकन अर्जंट मध्ये परत एकदा फोन करा, हं. म्हणजे कसं ते घाईघाईमध्ये येतील ना, मग आपलंच काम लवकर होईल. अगं कॉल केलेला आहे. एखाद्या वेळेस पाहुणा नजीक आलेला असेल, जवळपास. हो का? हा, फक्त तू आता स्वयंपाकाची तयारी कर. ठीक आहे, चालतंय. मी सगळं तयार करून ठेवते, काही हो, टेन्शन नका हो. घेऊ तुम्ही. हं. ठीक आहे, चालतंय. मग घेऊ का मी तयार करून हा, लगेच म्हणजे मग तुझ्या स्वयंपाकाचं? कामाला तू लागायचं लगेच. बरं ठीक आहे, मग तुम्ही काय करा, हं? बघा ते कोणच्या वाट्याने येतात, मागच्या का पुढच्या. आता आपल्याला दरवाजे बी 2-2 ठेवले, तर हो हो, बघा तुम्ही मॅडम, मी करते सगळी तयारी. चालेल. हो मी बघतो जरा बाहेर जाऊन. हो, ठीक हा? आहे. हॅलो. हा, तिथपर्यंत आले का? हा हा हा, मग तिथून बघा ते हापशापासून आहे ना, जरा राईटला गाडी फिरवा. हो, आणि पिवळ्या कलरचं घर आहे. बस 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 बस, तिथंच. हो, तिथंच या. ओके. हो. शेवंता, शेवंता, अहो हा, बोला ना. तुला तर फार घाम आलाय. अहो मग आता तुम्ही मला स्वयंपाकाला लागायला सांगितलं होतं, मग सगळं हो आवरलंय हो मी आता. हो, आवरलंय का सगळं? हो. बरं, पाहुण्याचा फोन झाला, इतक्यात पाहुणा येऊन राहिलाय. आले का ते जवळजवळ? हो, ठीक आहे, पाहुणा चालतंय. पाहुणा इथं आला का लगेच आमची जेवणाची तयारी करायची. अहो झाले सगळं बनवून, आले ते की लगेच त्यांना फ्रेश व्हायला लावा, लगेच वाढून देते. बरं, चालेल. चालतंय. तरी बाकीचे भांडे कुंडे धुवायला टाइम लागेलच ना. काय नाही हो, ते कसं आता तुमचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ते मी आवरते नंतर. बरं बरं, चालेल. कशाला उग आताच मी घासत बसणार आणि नंतर परत जेवण झाल्यावर आणखीन मी ते भांडे घासणार, म्हणजे 2-2 होतात मग नंतर. हो, बरोबर. त्याच्यामुळे एकदाच घासून घेते मी नंतर आपले जेवण झाल्यावर. चालेल. हो. आता छान मी गोड धोड सगळं बनवलंय. आहे का कोणी असं ना? घरात? हा, या 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 या. राम राम. राम 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 राम. चला बसा. काय हो, नाही यावर ना, फार डोकं आउट केलं. कशा ना? फोन 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 सारखे चालू झाले. चला, याच्यात मग आता आपल्याजवळ फोन आहे म्हणूनच फोन होतात ना. फोन आलता. हॅलो, किती? 7.5 लाख टाकून राहिले का? बरं, टाका टाका. ऐका ना, अजून तुम्हाला जवळजवळ मावाला 8-9 लाखाचं लिखते पेमेंट ऊसाचं. हां, एकूण किती आहे टोटल रक्कम?
28 लाख आहे का? बरं बरं बरं, चालेल 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 चालेल. नाही आता मला अडचण नाही ना, आता मला ना ते मध्ये जरा का गेले ना, हा 25 लाख रुपये ते आले ना, ते मग अडचण होते, मग मी फोन नाही केला असं. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला जेव्हा पैसे टाका तेव्हा टाका. हो चालेल चालेल, ठीक आहे, ठेव. हा पाहुणे जिथे बसले झालं का ते फोन? उसाचं पेमेंट, हा बरोबर. ते मला पेमेंट टाकू का काय म्हणलं, आता काही सध्या अडचण नाही. हा बरोबर. काय म्हणते बोला. पाहुणे लई दिवसाची इच्छा होती का तुम्ही आमच्या घरी यावा. बरं येताना काही त्रास नाही झाला ना? नाही झाला थोडा, आता कसं तुमच्याकडे रस्ता खराब, आपलं शिफ्ट आहे गाडी, त्याच्यामुळं त्यांनी कसं चुकलो होतो. हा पण तेवढं तुमचा फोन आला हा ना, बरोबर. तेवढं विचारलं आमच्या आमच्या घरी जाते गणपतरावच्या घरी, म्हणा हो म्हण तुम्ही चुकले, वापस जा म्हणून. लई इच्छा होती आमची का तुमचे पाय आमच्या घराला लागावा. खूप लोकांची विचार, खूप लोकांची. शिरपत शेठ आमच्या घरी यावं, शिरपत शेठ वेळच भेटत नाही, वेळच भेटत नाही, आता काय करायचं. नाही, खूप समाधान आबा झालं. मला प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो एवढा बरोबर तेवढा. हा? बरोबर बरं अख्खं गाव पाच आपल्याला, खरे. आपल्या गावात आता 10-20 गावांमध्ये आपलं सगळं लक्ष आहे, सगळं ओळख येतात. खरे त्याच्यामुळे खरे. कोणते लग्न कोणते खरे बरं का हो? लग्न केलं काय पत्रिका पाठवली अहो मी इतका गोंधळात पडलो. हा. लग्न केलं न कर्ज झालं. हा तर त्या कर्जातच मी अजून गुंतलेलो आहे. हो लग्नाला काय म्हणलं काय मदत केली असती. तुमचं म्हणणं बरं. होती इच्छा, अपेक्षा होती हा. का शिरपतराव शेठला आपण कळवलं तर आपल्या लग्नाला काहीतरी मदत होईल. नाही केलं असतं मदत. काय करणार पैसा मारणार, काय काय खर्चाला. हा ते बरोबर आहे. उपकार करावे, उपकार खरे. संसार येऊन करावे उपकार. उपकार करून म्हणजे ठेवा. माणसानं बरोबर. उपकार जर केले ना हो. ते काम येतात. बरोबर. लय उपकार केले आजपर्यंत. असं ना, म्हणूनच तुम्हाला परमेश्वर देतो ना. देतो देतो ज्याला खातो त्याला देव देतो. देतो. बरोबर. पर्याय देतो, पर्याय देतो. खरे खरे. बरं अहो ऐका ना, मी काय म्हणते, आता तुमचं बोलणं किती वेळ असंच तुम्ही बोलत बसणार आहे, बोलायला आपल्याला रात्र पुरणार नाही. हो मी काय म्हणते, आता टाइम पण खूप झालाय की नाही, हो. आणि ते तुम्ही मला स्वयंपाक बनवायला लावलं होतं, ते सगळं थंड होत चाललंय. असं का? तर मी काय म्हणते, तुम्ही दोघ जण चला जेवण करून घ्या, मी तुम्हाला वाढून देते. तुम्ही फ्रेश व्हा अगोदर. जेवायला भूक नाही पडतात. नाही नाही वहिनीचं म्हणणे खाव 2 घास बस, नाही तर खावायला भूक नाही. नाही नाही जरी भूक नसेल पण आमची अपेक्षा पूर्ण होणार नाही तशी जशी तुम्ही. तुम्ही गाडी रळली ना, हा. कोण म्हणतं चहा घ्या, कोण म्हणतं लस्सी घ्या, कोण म्हणतं सरबत घ्या, कोण म्हणतं असं काय घ्या काय घ्या काय घ्या, हा. फार जागा नाही. पण आता वहिनीचा मान मोडते नाही, नाही, मान- 2 घास खायलाच लागते. बरोबर वहिनी आहे. आपल्याला भजे खूप आवडतं, भजे. असं ना? मी भजे पण केलेत आणि गोड पण केले, तुम्हाला शिरा बनवलाय. नाही भजे खाईन, भजे खाईन. हो का? हा भजे ठीक आहे, भजे. चालते. चालेल. फ्रेश तुम- व्हा तुम्ही. तुमच्या सेवेसाठी भरपूर हा, केलेले आहे. चला हा. चला हो, कसं चला. तर मला परत लिगायला टाइम होईल असं. हो हो चला. चला. हो, या. लय फुल जेवण झालं. हा, मग जेवणाला आहे ना, हा पोटाला आहे ना, वाव नाही वाव. किती खात आपलं. ते बरोबर आहे. आणि मोठ्या लोकांचं कसं आहे. नाही खायला खूप खातो मी, हा पण त्याला साठवा जागा असती तर खाणार ना. हा बरोबर. स्वयंपाक आवडला ना? हो एक नंबर होईन स्वयंपाक केला, लय खूप खूप भारी. पोटभर जेवले? मस्त टेस्ट होते, टेस्ट काय पोटभर म्हणजे. मला आहे ना, हम्म. मला अपेक्षा नसताना मी 4 भजी वरून बळबळ लोटले. असं का? वहिनी खास तुमचे भजे बघा, खास भजे. भजे पाहून आहे ना खुश झालं, भजे पाहून बरोबर. आवडले ना पण तुम्हाला? एकच नंबर. तेच पाहिजे होतं मला, बाकी काही नाही. बघा तुम्हाला जेवण आवडलं म्हणजे हा, येडा. विशेष झाला. काय लागत? आज नेमकी आहे ना, हं? जेवण झालं का आपल्याला पान बनवणार माणूस होता आपल्या हाताखाली. हो. पान अहो डायरेक्ट. भाऊजी ऐका ना, तुम्ही नका त्याची चिंता करू. अहो एक काम करा ना, उठा ना तुम्ही. आपल्या गावामध्ये ना 1 नंबर पान भेटतंय बघा. तुम्ही नाही का लास्ट टाइम हा हा ते टपरीवर. तो वाला ना पान घेऊन या तुम्ही जाऊन पटकन. हा? बर. तोपर्यंत मग मी बाकीचं आवरून घेते का, तर तुम्ही पण येऊन जा मग. हो 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 चालेल. जाऊ, आहे या. का? येऊ का? हा लवंग खोसून आणा, लवंग वरून खोसून आणा. असं का? मसाला पान बनवू. हो लवंग खोसून आणा, म्हणजे खोसता झाली तर त्याला मजा येते खायला. बरोबर बरोबर. खोसेल हा, मजा ते येते. गडी केल्यानंतर वरून टोची ते टोचून आणा. हो हो तिकडूनच. तेच देतात बनवून. हम्म. आणि कागदात प्लास्टिक कागदात बांधून आणतो. हा? हम्म. येऊ मग. हा चांगल्या ठिकाणी जिथं चांगलं पान नाही तर ते परत मोर खूप चौकामध्ये. हा चौकात चुडले भारी पान बनत, मसाला पान.
बरं बरं बरं. त्याच्यात पपई टाकून आणा ती. हा? पपई म्हणजे काय? ते एवढं तुकडे करायचे हा, 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 हा. लाल लाल. हा हा चेरी चेरी हा चेरी लाल चेरी. चेरी. बरोबर. सगळं व्यवस्थित टाकून छान पान बनवून मसाला पान म्हणलं का हो. ते बरोबर हा बघा द्या. पपई बोलता पपई पपई असं का? पपई चिरी पपई चिरी. हा पपई चेरी जा टाकून बरं. आणा. आणि चांगलं बनवून आणा लवकर या हो थोडं. हो लवकर येणार. हो. या मग हा. आता पुढच्या चौकात जायचंय म्हणलं थोडा टाइमच लागेल ना. हा मग आता काय हो. तुम्हाला पटपट चालता बी येणार नाही. हो बरोबर. काय नाही थोडा वेळ लागला तरी चालेल पण हो. या लवकर. बरं बरं बरं. हो हो हो. भाऊजी ओ भाऊजी काही महत्वाचं काम करताय का? नाही काय नाही ये होईल पेमेंट आहे ना हा. ते चॅनल आले ना ते काढून डिलीट करतो. अच्छा बरं मी काय म्हणते आता आलेच आहे तुम्ही तर मग जेवण वगैरे झालंच आहे आपलं तर तुम्हाला जेवण पण खूप आवडलंय खूप स्तुती केली तुम्ही माझी त्याच्यासाठी आवडलं, थँक्यू बरं का. धन्यवाद धन्यवाद तुम्ही जेवण. हा. आणि माझं पोट भरवलं ना खूप आनंद झाला खूप आनंद. खुश झाले ना पण तुम्ही खुश जेवण खुश करून. खुश. अच्छा बाकी मग आता ते पान पण आणायला गेले तुम्हाला पान पण आवडतं वाटतं ते पण खाऊन तुम्ही खुश व्हाल ना. हो हा. आला ना लाल लाल दिसलं का मग माझ्या वाटतं लाल लाल हो का तोंड अच्छा. लाल लाल हा, लाल जीभ लाल. म्हणूनच तुम्हाला जास्त आवडतं वाटतं पान. बरं मी काय म्हणते आता बाकी काही तुम्हाला आणखीन काही असं काही खायला आवडत असेल किंवा आणखी काही आवडत असेल तर सांगा मला मी करते तुम्हाला खुश. नाही 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 बस बस खुश आहे खुश आहे. खुश झालं लय खुश लय अहो, खुश. भाऊजी ऐका ना लाजू नका तुम्ही असं वेदनात बोलू शकता बरं का सगळं काही काहीच हरकत नाही मला नका लाजू ना. नाही लागलं ते एका दिवशी मग मला वाटलं परत जेवायचं येईन मी पुढे जेवायन ना काय एखाद अडचण दिवशी म्हणजे नाही. आता तो येईल तेव्हा येईल एखाद दिवस पण आज आता तुम्ही आईनं आलीत अहो तुम्हाला लय दिवस लागते तिथे यायला माहितीये का तुम्ही लय वेळ लावता. आणि भाऊजी ऐका ना मी काय म्हणते बघा ना आणखीन काही तुम्हाला म्हणजे जे काय लागतंय ना मला सांगा तुम्ही मी खुश करते तुम्हाला. तसं काय वाटत नाही मला काय लक्षात ये ना काय नाही. बरं ऐका ना मी काय म्हणते भाऊजी काय? अहो तुम्ही ना बिलकुल लाजू नका. ते लाच काय काम हा? घरचं हो नाही आपण है ना? लाज है की नाही? लाज घरचं काय आहे की काम? नाही? मग ऐका ना मी कुठे जाऊ असंच मग आपलं स्वभाव आहे. घरचं वाणी राहायचं घरचं वाणी खायचं आपलं सवय तशी. हो का घरच्यावणी म्हणल्यावर मग चांगलीच गोष्ट आहे भाऊजी मग मला बी तुम्हाला काही लाजायची गरज नाही नाही. नाही नाही काय हा? आणि हे लयच भारी कपडे घातले हो तुम्ही मला लय आवडले बरं का हे हा, कपडे तुमचे. हा. असंच राहता का तुम्ही daily? असं अरे वा मस्त आहे आंघोळ भाऊजी. याच्यावरून करतो मी आंघोळ याच्यावरून करतो. भाऊजी म्हणजे असं मी तुमच्या आणि बाजूला- आंघोळ केली ना याच कपडे फेकून देतो आपण नवा ड्रेस आणतो. अरे वा हा काय कमी आपल्याला तुम्ही तर खूपच मालदार दिसताय आणि दिलदार पण खूप आहे हा तुम्ही. दिलदार भाऊजी, कमी मला पण सांगा. दिलदार कमी पण मालदार खूप मालदार. हम्म. ज्याच्या का माल आहे त्याचा तार आहे ज्याच्या का माल नाही त्याचे कमी हाल आहे. हा बरोबर आहे तुमच्याकडे मग आले म्हणून तुम्ही ताल करता ना. ताल करतो. मग भाऊजी मी काय म्हणते मला बी तुमच्यासोबत थोडा ताल करू द्या ना मग. नाचायचं अहो नाही मग काय तुम्ही पण लाव गाणं लाव का तुम्ही. नाही 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 ते नाही म्हणले मी. मग. आता हे बघा थोडस आपण दोघांना आता मी तुमच्या अशी जोडीला जर बसले तर मग किती छान वाटतंय बरं असं मस्त वाटतं भारी वाटतंय ना. तर मी काय म्हणते जरा गरम व्हायला लागले हे काढून हा टाका बरं. चालेल टाका काय काढून. काही होत नाही. हा, आता तुम्ही तर आपलंच घर म्हणून राहू शकता इथे काही खूप गरम आहे. हो ना लय गरम तुम्हाला व्हायला एसी लागलंय. घेणं खूप गरजेचं आहे का. अहो तर भाऊजी ऐका ना मी काय म्हणते फॅन नाही डायरेक्ट एसी बसवा एसी बसवा. अहो तीच सांगते मी तुम्हाला आता कधी मध्ये ना तुम्ही येणार इथं तर मग आता आमचं कसं एसी बीसी आम्ही नाही घेऊ शकत ना. मी काय म्हणते मग एखादा एसी लावून द्या ना तुम्हीच. देईन लावून एसी लावून देईन फॅन लावून देईन तुम्हाला काय वाटलं सगळं घर सजून देईन मी. म्हणजे एसी बीसी सगळं तुम्ही लावून देणार हो भाऊजी. मला काय याची गरज आहे त्यांना सांगितलं का आमच्या घराची फिट करा येऊन फिट करून जातील फक्त तुम्ही बटन दाबायचे खालीवर काय त्यांना सेटिंग विचारून घ्यायचं झालं काम. अरे वा मग तर भारीच आहे म्हणजे ते पण काम तुम्ही शिकवा मला. नाही मला सगळे येतात जातात. भाऊजी मी काय म्हणते मला पण लय असं गरमी व्हायला तुम्हाला काही गरमी होणं झालं मग एक काम करा ना गरम झालं ना घटका बाहेर जाऊन बस आवाज येईल. नाही हो बाहेर जाऊन बसायचं काही नाही थोडं म्हटलं थोडं असं जवळ या ना माझ्या. काय होईल अहो भाऊजी तुम्हाला म्हणजे असं खुश करावं असं वाटायला लागले आणखीन.
आता आता मी तुम्हाला केव्हाची म्हणते भाऊजी तुम्हाला आता आहे ना, आणखी काही- आता गणपतरावना पान आणलं का खूप खुश होईल, खूप खुश होईल. अहो, भाऊजी, तुम्ही तर तेव्हा खुश व्हालच व्हाल. पण मग असं मी काय म्हणते ते तर खुश करणारच आहे तुम्हाला, पण माझ्या मनात आणखीन एक विचार चालू आहे तुम्हाला खुश करा. काय काय विचार सांग मग. ऐका ना भाऊजी, एक खरं मनातलं विचारू का तुम्हाला? विचार विचार पण काय? तुम्ही पण खरं खरं मनातलं सांगायचं हो हा हो तुमच्या. हो हो. मी कशी वाटते तुम्हाला? चांगली दिसती, अहो मी दिसते चांगली, पण तुम्हाला कशी वाटते? मी आवडती का? मस्ती. हा? मस्ती वाटत. तुम्हाला मस्त वाटते ना मी? मग आवडते का मी तुम्हाला? आवडत ना, आवडत. खरंच आवडते मी तुम्हाला? स्वयंपाकाला एक नंबर तुझा. अहो, भाऊजी काय टेस्ट तुझ्या हाताला, हात चाटू घ्यावा असं वाटतं माणसाला. भाऊजी मी तसं नाही म्हणत आहे. मग म्हणजे मी आवडते का तुम्हाला? म्हणजे आवडत ना, आवडत आवडच काय भाऊजी आपण नक्की अहो ऐका ना, म्हणजे मी आवडते का म्हणजे तुम्हाला? म्हणजे तुला तुला ड्रेस घ्यायचा का? घेऊन दे तुला ड्रेस. भाऊजी ऐका बघ ना. तुला काय काय बोलायचं ना ते मोकळं बोल, तोंडानं हो बोल. का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. सरळ सरळ म्हणते. मी काय म्हणते, आता मी तुम्हाला आवडते की नाही? मी चांगली आहे ना दिसायला? सांग दिस. मग मला पण तुम्ही थोडे थोडे आवडता. आवडत असेल थोडं, एवढं काय. मग मी तुम्हाला खुश करायचं म्हणते. चला ना, मी तुम्हाला खुश करते. कसं खुश करायचं? हे बघा, मी कसंही खुश करू तुम्हाला, हम्म. पण तुम्ही खुश झाले मात्र खरंय. हा, चालेल चालेल. चला. झोपून हो म्हणजे असं असं खुश. हो, मी असंच खुश करते. हा का? अरे, वहिनी भाऊजी हा? तुम्ही खुश झाले की नाही एवढं सांगा फक्त आता मला. 100% खुश झालं, 100% खुश. आता आहे ना, हम्म. एवढं मला आजपर्यंत कोणी खुश केलं नाही. काय म्हणता? लय पैसा आहे, पण त्या पैशाला उपयोग नाही. म्हणजे खुश खरंच करणार कोणी आपल्याला खुश करणार. भाऊजी मला खरं खरं मनातून सांगा, खरंच तुम्ही खुश झाले ना? लय खुश झालं, आजची खुश झालं. मग माझं काम झालं म्हणायचं. हा तुझं काम केलं ना मी, आताच काम केलं ना. अहो भाऊजी, म्हणजे ते नाही हो, म्हणजे मला तुम्हाला खुश करायचं काम झालं हो असं हो म्हणायचं हो, होतं मला. हो ठीक आहे ठीक. आणलं का पान गणपती? बाबा 3 ठिकाणी हिंडलो, सगळे या उन्हामुळे टपऱ्या बंद होऊन टाकल्या. अरे अरे अरे. हा, लय कठीण झालं, लय कठीण झालं. पण मग आता बंद असल्यावर काय करणार आपण? गणपतराव मला जेवलेलं पान लागतच. उद्या सणाचं होतं का नाही काय, कारण आपला आंबल आहे तू. असं आहे का? हो. कायला बिडी वाढला, काय तंबाखू खा लागते, काय पान खा लागत. हे कबर काढले? हो गरमच नाही झालं. तुम्ही ही बसून घ्या ना, हो कार गरम आहे काय ते काही काय करतो तुम्ही. हो, अहो सध्या. काय तुम्ही पण, तुम्हाला माहिती नाही का ते किती मोठे घरचे, त्यांच्या घरामध्ये ना 2-2, 3-3 येशा असतील. हा, त्यांना किती गरम व्हायला होतं. मग त्यांना म्हटलं मग मीच ठेवा काढून म्हटलं तुम्ही ना थोडं. ही बस जेव्हा हे असं नाही अहो, पावडा सध्या आम्ही तुम्हाला खरं सांगू का, आम्ही जरा कर्जानं व्यापलेलं असल्यामुळे ना, ते कर्ज फिटलं का येशी बसून घ्यायचे, सगळंच करायचंय. जाऊ द्या. आपलं काही ना ते जुने पाणी भरपूर पडेल. हा, एखादा रिपेअर जर असता तर तुम्ही बसून घ्या, काय अडचण नाही. ते होईल. पण मी काय म्हणतो, काय तुम्हाला ते फोनवर सांगितलेलं काम करताना काय मला काय लक्षात नाही आलं गाडी. तुमच्याकडे 2 लाख रुपयाची मागणी केली ती ना मी. कधी हो? आता त्या दिवशी फोनवर. कसं एवढं ते आपल्या मागे एवढं काही देणार राहतं, बरं मागितलं असेल मग. हो पण हा, केलंच तर पण मला काय आठवते एवढं. आपण मग आम्हाला वाटलं घेऊन आलेत. अरे हो भाऊजी, मला हे म्हणले होते तुम्हाला यांनी कॉल केलता म्हणून. आणि तुम्ही पण त्यांना बोलले होते वाटतं ना, की हा ठीक आहे मी देतो, घेऊन येतो, असं तसं. आम्हाला वाटलं तुम्ही बरं वहिनी तसं नाही, तुम्हाला पैसे लावतो तुम्ही मला सकाळी फोन करा की येताना पैसे घेऊनच या. म्हणजे तुम्ही सोबत घेऊन नाही आले का? नाही ना, नेमकं काय झालं बघा. हम्म. आता इतकं येत मला एटीएम लागलो. हा. एटीएम मधून काढून आणले असते ना. मग काय नाही, नेमकी तुम्हाला सांगू हा. का, तुम्हाला 2 लाखाची अडकण मी किरकोळ आहे, आपला खिसाचा टाका तरी 2 लाख खाली पडत विषय हो नाही. पण नेमकी गडबड झाली. हा. आता ऊसाचं पेमेंट आहे, दराकीचं पेमेंट आहे, पहिले 50-60 लाख रुपये होते हो घरामध्ये पडेल. हा. ते मी जवळजवळ 1 कोटीला 10 लाख म्हणजे 90 लाखाचा जमिनीचा व्यवहार केला. असं का? उलटे आता मी थोडे थोडे पैसे पाहून राहिले इकडे तिकडं. तुमच्याकडे तर आम्हाला पैसा पडेल. पैसा आहे ना, 1 कोटी म्हणजे कोटी. तुमच्यासारख्याला कोटी काय माग नाही, होत. कोटी काय नाही. आपली पिठाची कुटी जर खाली केली ना हा तरी तेवढे पैसे पडत हा, आहे. मग आता कसं काय पेमेंट गुंतले ना, तेवढं पेमेंट लगायला का मग वाटलं तर करू सहकार्य. असं का?
पण मग अंदाजे किती दिवस लागतील? तरी आता 8-15 महिन्यातून महिने जरूर करायचं. अहो पण आपल्याला 8-15 दिवस थोडी थांबायचे. हा आपल्याला अर्जंट पाहिजे आज. चला मावाला खरेदी बिरेदी झाली का? हा. समोरच्या पार्टीचे पैसे दिले का? हम्म. पहिले तुम्हाला पैसे देईन. असं का? आता बरं. कसं आपण खरेदी यावर आहे. जवळजवळ ना 10 एकर क्षेत्र आहे. असं 10 का? एकर. सगळं पाणी बिणी सगळं मबलूक काळी जमीन आहे बोर. तिथं लय जण जाऊन आले. हम्म. कोणते टप्पर नाही जावा शिरपतराव गेला नाही, यावर ठोकून आले डायरेक्ट. आम्हाला लय अपेक्षा होती आज. 10 लाख कमी 1 कोटी. एवढी आशा होती आज. देऊ हा? मागं पुढं अहो तुम्हाला पण भाऊजी आम्हाला लय अर्जंट लागत होते ते. तुम्ही काहीतरी करा ना हो तेवढं. ऐक मी काय होतो पैसे काय 2 लाख म्हणजे काय आपल्या पुढं किस्ती घाल बरं. पण मग आता नेमकं कसं हम्म. हॅलो हा का किती वाजता आले का ते सगळे? बरं लगेच 10 मिनिटात लिखतो लगेच. हा इकडे पाहुणे गेली. हो मग तुम्ही 8 तास तुम्हाला पैसे हजर झालो तर ते साहेब हे घेऊन टाका त्यांच्या बाकी लगेच झालं माहिती सही करायला. ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, हा? मला अर्जंट ती खरेदी कोण आलाय तर ते सगळे अंगठे द्यायला तयार आहे. त्याला पैसे निमिषे मी दिले आणि आता जेवण लगेच आज खरेदी ठोकून घेतो. बरं चालू खाता मला वेळ कमी. अहो पण भाऊजी मग तेवढं केलं असतं ना हो तुम्ही पैसे. करू वहिनी मी करीन निश्चित तुम्हाला करीन. पण आता सध्या आता मी थोडं काय गडबडती. असं का? तुम्ही आधी म्हणले की त्याला पैसे घेऊन आले 1-2 लाख काही 4 लाख खिशे टाकून आले. पण तुम्ही अचानक आता माणसाचे पैसे राहतात का? बरं एक खिशे फाटले पैसे वागवाव काय करताय त्याच्याकरता मी आता पैसे खिशे ठेवत नाही. येऊ का मग? पण जरा लवकर हो काम हो करा. चालेल. हा? हो. बरं या. काय हो काय ते तुमचा पाहुणा असला हा 1 नंबरचा नालायक वाटतोय मला. हा? नुसत्या मोठ्या बराया ठोकून गेलाय रिकामा. हा फोनवर किती मोठ्या बराया ठोकतोय तो. हा हा ना, पण- आणि 1 लाखाची तरी मदत केली का तुम्हाला? म्हणले मोठा पाहुणा आहे कोटानी पैसा आहे त्याच्याकडे. कशाचं कोटीने पैसा आहे हो त्याच्याकडे? हा मला नाही वाटत त्याच्याकडे कोटीने पैसा आहे म्हणून. रिकामा फुकटी दिसतोय तो मला. अगं हाये म्हणजे मी ऐकेले त्याचे व्यवहार. नुसतं ऐकून काय फायदा आहे? मग? तुम्ही बघितलं का डोळ्यांनी? हा नाही ना. कोणाला मदत करताना बघितलंय का? नाही ना. मग का बरं विश्वास ठेवला तुम्ही त्याच्यावर? हा एक तर घरी बोलवून घेतलं, मला कामाला लावलं, गोडधोड बनव म्हणे, चांगली त्याला खुश कर. हा. काय खुश करायला लावलं तुम्ही मला फालतू मध्ये रिकाम. मग काय फक्त अगं 2 पाहुणे येतात जेवून जातात आणि मग हा एकच पाहुणा आला आणि आपल्या घरी जेवण करून गेला. आपल्याला काय कमी होणार आहे का? हो गेला ना. काय? जे काम करायचं नव्हतं ते बी काम करून गेला. मस्त चांगला 1 नंबर खुश होऊन गेलाय बघा. मस्त. तुम्ही तर बोलले होते खुश कर त्याला, खुश तुझ्याच हातात आहे. केलं मी खुश त्याला. कसं? अगं मग 2 घास जेवण झालं म्हणजे तो खुशच झाला ना. 4 पैशाच्या नादानं केलं का त्याला खुश? आणि फक्त जे खाऊ घातलं ना? खाऊ घातलं. हा खाऊ पण घातलं मी तुमच्या समोरच खाऊ घातलं ना. हा. हा आणि पण मग? तुम्ही जेव्हा पान आणायला गेलते का हा. तेव्हा अजून दुसरं जेवण खाऊ घातलं मी त्याला काय? 4 पैशासाठी. हा काय काय म्हणताय तुम्ही? तुम्ही तर मला म्हणले होते खुश कर बर का तू त्याला. अगं केलं मग मी खुश. अगं जेवण खाऊन करून खुश कर का? तुला बाकीचा उद्योग सांगितले होते का? मग काय करू? तो तुम्हीच तर बोलले होते लय कोटीवाला माणूस येतो म्हणून. मग मी आपले काय 2.5 लाख रुपये आहेत बाहेरचे देणं. पण मग म्हटलं बाकीचा पैसा आपल्याकडे राहील खर्चाला म्हणून मी केलं हे असं. अरे पण एवढं पैसा करता आपली इज्जत द्यायचं म्हणजे काय एवढं सोपं वाटलं का तुला? अहो पण मग आता काय करू? झालं ते झालं आता. पण मग तुम्हीच विचार करा आता. माझ्यासोबत पण हे झालं असं. मी त्याला सगळं देऊन बसले. हा सगळं केलं त्या माणसाने आणि जाताना बघा कसा पाय लावून गेला. हा आणि तुम्हाला माहितीये का मला जर असं माहित असतं ना असा फुकटी माणूस आहे अहो त्याला चहा काय पाणी सुद्धा पाजलं नसतं मी. पण तुम्हीच लय मोठ्या मोठ्या बडाया करून मला फुगवलं आणि त्यालाही फुगवलं. हा झालं का आता सगळं? तुमचं मन समाधान झालं का? त्याचं तर झालं. खुश होऊन गेलाय तू. तुमचं सांगा आता मन समाधान झालं का? माझ्या डोक्यावर उलट टेन्शन एवढं आलं आता. हो येणारच ना. काय करावं तेच कळलं ना आता. जाऊ द्या तुमच्या मनासारखं झालं. तुमच्या पाहुण्याला केलं खुश मी. आता बस तुम्हीच बोंबलत. बरा पैशाची जोडण द्या लोकांचं. मला नका बोलू काही.